मला माहिती आहे मी आजपर्यंत खूप चुका केल्या, तुम्हाला खूप त्रास दिलाय, अजूनही देतोय, देणार आहे. पण हे शेवटचं बरं का, हे शेवटचं, कारण हे माझ्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणून आधीच सॉरी म्हणतो. सॉरी. माझं अनुष्कावर प्रेम आहे असं मला वाटलं होतं, पण ते प्रेम नाही, आकर्षण आहे याची जाणीव मला आणि अनुष्काला दोघांना पण सोबत झाली. पण या सगळ्या गोष्टी कळता कळता एक फार महत्वाची गोष्ट मला कळाली आहे की माझं खरं प्रेम पूर्वावर आहे. पूर्वा बोराडे. ऐकून घ्या, ऐकून घ्या शांतपणे. म्हणजे माझं जसं त्यांच्यावर प्रेम आहे ना, तसं त्यांचं पण माझ्यावर प्रेम आहे. आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे अनुष्काला माहिती आहे. काय? म्हणून मला आणि पूर्वांना एकत्र यायचंय, लग्न करायचंय. खोट आहे हे. ओके ओके, तुला तो पोरगा काय बोलला का? निकमाचा पोट्टा काय बोलला का? तुला त्यानं धमकी दिली का? खरं सांग. अगं ह्यो लीला काका आहे, ह्यो चंदू काका आहे, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी. बोल तू. पप्पे, त्यानं कुणाला मारायची धमकी दिली का? नाही तसं असेल तर सांग, घाबरू नको तू. त्याचं काय करायचं ना बघतो आम्ही. अगं पण तू बोल ना काहीतरी. पप्पे, अगं बोल काहीतरी, विचारतायत सगळे काहीतरी तुला. अगं बोल ना बाई, काय अवदसा सुचली तुला? अगं काय केलंयस तू? सांग ना सगळ्यांना. वहिनी, अहो थांबा जरा. बघा ना तिचा चेहरा, घाबरली ती. काय तुम्ही पप्पे, तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली का? नाही तसं असेल तर सांग. ते पराग आहे का निकमांचा जावई प्रकाश? नाव सांग फक्त तू. खानदानासकट सगळ्यांचा सत्कारच करतो मी आता. दादा म्हणजे मला काय वाटून राहिलं माहितीये का, म्हणजे नाही का, म्हणजे आता आपली पपी अशी म्हणजे 25 म्हणजे 18 तर पूर्ण केलेत ना तिनं. म्हणजे ते सध्या काय ते म्हणतात ते झाली ना, आणि ते पीएचडी करून राहिली ना. तर मग कशी असा कोणी बळजबरी केलं ना काही बोलत अशी आहे का ती? नाही का? ए लय नको डोकं चालू. कपरा जरा, आपलं नका ज्ञान पाजळू. अहो पण पपी म्हणजे बसा ना, मोठे बोलू राहिलेत ना सगळे. मध्ये मध्ये काय तुमचं? बसा. मला पपीच्या चेहऱ्यावर नीट दिसू राहिले. तिला कोणीतरी जबरदस्ती केली की असं बोल म्हणून ती बोलू राहिली. चेहरा बघा जरा, चेहरा बघा. ही आपली पपी नाहीच आहे आप्पा, ही दुसरीच कोणीतरी. बघा आप्पा, घाबरली ती. हा, घाबरलेली तर आहेच. म्हणजे घरामध्ये सगळ्यांना कळू राहिलंय ना, म्हणून घाबरलेली असेल. आपण समजून घेऊ ना, म्हणजे ती का घाबरू राहिली ती. हा, म्हणजे तिच्या मनामध्ये काय चाललंय हे आपण समजून घ्यायला पाहिजे ना, है की नाही?
हो ना, आता तिनं पण काहीतरी विचार केलाच असेल ना. ती नाही विचार करून राहिली, निकम विचार करून राहिले. फक्त आपली पप्पी बोलू राहिली. त्या पोट्यानं तिच्यावर फुरळ घातली आहे. जादू टोना केलाय, जादू टोना. आप्पा तुम्हाला सांगतो, जादू टोना. त्या निकमाच्या पोट्यानं जादू टोना केलाय पप्पीवर. जादू टोना बघा ना, म्हणून तर थरथर कापायला लागली ती. घाम फुटलाय तिला. काहीतरी करावं लागलं. आप्पा मी त्या आत्ता माथ्याबाईला गाडीत टाकून घेऊन येतो. तीच तिच्यावर अंगारात उपारा टाकून उपचार करील काहीतरी. मी आलोच. लीला, पप्पे, पप्पे मला एक सांग, मी तुझ्या जवळचा आहे का लांबचा आहे? जवळचे अप्पा. आता एक सांग, ते शेळपट निकमाचं पोरग तुला खरंच आवडू राहिलंय? नाही ना? नाही ना? काय नाही ना? हा, आवडू राहिले ते मला. अबे मुन्या, तू काय बोलू राहिला कळतंय का तुला? म्हणजे आम्ही येडे ठरलो? ठरायचं कशाला, आहेतच आम्ही येडे. अबे इथं आम्ही गावभरचे लोचे लपाटे करून त्या बोराडेच्या नाकावर टिचून तुझं लग्न आधी लागण्यासाठी मरमर करून राहिलो. कशी बशी तुला एक पोरगी मिळाली लग्नाला, आणि तू लग्नाला नाही म्हणतो? या बोलण्याला काय अर्थ आहे रे मुन्या? नाही तर काय? अरे मुन्या, जरा पण विचार नाही केला का रे तू? हा काय ते
ते बोराड्याच्या घरच्यांनी किती अपमान केला आपला हा? अरे तुझ्या मामांना काय काय नाही बोलले, सारखं ती काळ्या 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 म्हणत होती, नुसतं काळा ठिकूर असं म्हटली ती. अरे मला वाईट वाटलं, यांना ते काळं काळं ऐकून कसं वाटलं असं. बस. अरे तुझ्या आत्याला काय सोडलं काय त्यांनी? चारित्र्यावर शिंतोडे उडवले तिच्या. ब्युटी पार्लरवरनं ती जादू करते म्हणे पुरुषांवर. अरे त्या लक्ष्मीच्या नावावरनं चिडवलं तुझ्या आत्याला. काही वाटत नाही का रे तुला? नाही तर काय, त्या ढिम्म्यावरनं किती बोलले मला, त्याचं नाव लावलं माझ्यासोबत. अरे तुझ्यात प्रॉब्लेम आहे म्हणले ना ते. हा, तू माणसात नाही म्हणले. तुला काहीच कसं वाटत नाही रे? हे बघा, हे सगळं गैरसमजामधून रागाच्या भरात बोलले आहेत. त्यांच्या मनात असं काही नव्हतं. ए मुन्या, अरे आधीच साखरपुड्यात लग्न मोडलं तू, आता हे कसं नुसतं लग्न जमत होतं हेही मोडून राहिला. अरे अरे लोक काय म्हणतील? आता लोक काय बोलणार आहे? आणि तसंही ज्यांना बोलायचं आहे ना ते बोलतातच. ए बाबा, अरे लोक काय म्हणतील तुला माहिती नाही? हो सांगा, याला सांगा. मुन्या, हे पाय, एक तर तुझं आधी लग्न जुळत नव्हतं. त्या बोराडेंनी गावभर बोंब मारून ठेवली होती पोरात प्रॉब्लेम आहे म्हणून. अरे मी तुझं स्थळ घेऊन लोकांकडे जायचो तर दुरून रामराम करून पळून जायचे. आता कशी बशी तुला समजून घेणारी, तुला मदत करणारी एक पोरगी तुला भेटली, चांगली गोरी गोरी पान भेटली, तो तिलाही नाही म्हणून राहिला. याला काय अर्थ? इतके दिवस लोक म्हणत होते तोपर्यंत ठीक आहे, पण आता तर मलाच वाटायला लागलं खरंच तुझ्यात प्रॉब्लेम आहे काय रे? अरे तुला काय डोकं आहे का नाही? काही कसं बोलू राहिला तू? दादा, मी त्यांच्याशी लग्न करण्याचं म्हणून राहिलोय, तुम्ही समजून घ्या ना. अरे मुन्या, ती माणसं कशी माहिती आहे तुला, तरी पण तू. दादा, मला त्या घरच्यांची थोडी लग्न करायचं आहे, मला पूर्वाशी लग्न करायचंय. मुन्या, आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून यायचं का? का मी पागल झालोय असं वाटू राहिलंय का तुम्हाला? मी फक्त सांगू राहिलोय की मला पूर्वांशी लग्न करायचंय. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तू आम्हाला सांगू राहिला, विचारत नाहीये तू? हो, याचं आधीच डिसिजन झालंय, फायनल केलं यांनी त्या पूर्वाशी लग्न करायचं. असंच ना मुन्या? फायनल आहे ना तुझं? हो. मग विषयच आटला नाही, आपला काही संबंधच नाही ना इथं, प्रश्नच मिटला. पण एक गोष्ट लक्षात ठेव मुन्या, तुझ्या या निर्णयात आम्ही तुझ्या सोबत नाही. हो, घरच्या थापा आधी लष्कराच्या भाकऱ्या थापायलेत. अण्णा चला. चलो. गाव आहे ते, टाक्याचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही मुन्या. हा, पूर्वा, जेवणाचं ताट आणलंय,
खाऊन घे. हे बघ, जेवणावर नको राग काढू. 2 घास खाऊन घे. घे बरं. मी घेऊन जाते ताट. मला नाही जेवायचं. हाय का आता? माझ्यावर काऊन चिडू राहिली ग? मी काय करू राहिले? मला तर काय माहित पण नव्हतं. तू काही बोलली पण नाही ना. सॉरी. खाऊन घे बरं. खाऊन घे ना. मला माहितीये मी तुला सगळं आधीच सांगायला पाहिजे होतं. पण सगळं एकदम असं पटापटाने असं अचानक झालं ग. मला सांगताच नाही आलं. पटापट नाही, लई आधीपासून सुरू होतं. पण तुला कळत नव्हतं ग. असंच असतं. कळेल ना ग घरच्यांना सगळं. मी समजू शकते, पण आता घरात सगळं परिस्थिती पाहता कळणं अवघड आहे. म्हणजे काय नाही. तू 2 घास खाऊन घे ना. नाही, तू सांग आधी. परिस्थिती अवघड आहे म्हणजे मी त्याशिवाय जेवणार नाही. हे तुझं असं आहे. चल, तुला दाखवतेच डायरेक्ट. चल. अवघड आहे, सगळं अवघड आहे. तिचे आहे आप्पा, पप्पी अशी का वागू राहिली काही कळू नाही राहिलं. या भिकारी निकमाच्या पोराचं काम असणार आहे. आता आपली पप्पी असं करणं शक्य नाही, कधीच करणं शक्य नाही. मला तर वाटून राहिलंय त्या दिवशी भेटायला गेलतो ना, त्याची एक थोबाडी द्यायला पाहिजे होती त्या पोराची. काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. नाही सांगा आप्पा, तुम्ही काय करायचं? तुम्ही सांगताल तसं नाही केलं तर मग काय राहिलं आपलं? लीला, आपल्याला तसं काही करायचं नाही. हा, मला असं वाटून राहिलंय काय तिचा मोबाईल बंद करून टाकू, म्हणजे ते पोरग काही करू शकणार नाही. मोबाईलच नाही, तिला घरातच बंद करून टाकू. पण आपण ती पीएचडी करते ते. नाही, पीएचडी काही नाही. आता पीएचडी बंद. पीएचडी गेली खड्ड्यात. काय ती इज्जत जाऊ राहिली आपली. आणि कसली पीएचडी आली? पीएचडीला चाटायचं का? चाटायचं नाही. ते पोरग बी काही करू शकणार नाही ना घरात असली म्हणजे. ऐकलं का चंदू? आप्पा काय म्हणून राहिले ते? नाही, चंदूच नाही, तुम्ही दोघं बी ऐका. ते ठरलंय ना आता पप्पीचं ज्या पोराशी, त्याच्याशी लवकरात लवकर उरकायचं बघा. म्हणजे ते पोरग बी काही करू शकणार नाही आणि पप्पीच्या डोक्यातून कायम तर ते पोरग निघून जाईल. आलं का ध्यानात? लवकरात लवकर लागा कामाला.